हे विषय जया ते ना कळती, तया सुख दुःखे न पवती, आणि गर्भवास संगती नाही तया. गोड ओवी. हे विषय जया ते ना कळती. पण हे करत असताना एक माध्यम लक्षात घ्या, हा घरचा मुलगा, ही घरची मुलगी जरी ईश्वर रूप असेल तर प्रत्यक्ष ईश्वर नाहीये. ईश्वरांची माध्यम आहेत, ही माझे नाही आहेत, हे सगळे ईश्वराचे आहेत. म्हणून अटॅच राहू नका. पुन्हा तो प्रकार आला. तुम्ही म्हणले ना कृष्णरूप मानायचं, म्हणून तो शाळेत गेला तरी रडत बसते घंटाभर. त्याचं कसं होईल? कसं होईल? मुलगी सासरवाडीला चालली, रडत बसते, कसं होईल? पण ह्या वस्तू आपल्या मानू नका. भगवंताची वस्तू, भगवंताची व्यक्ती, ती भगवंताची, तुमची नाही. विषय तुमचा नाही, लसण तुमचा नाही, कोशिंबीर तुमची नाही, घर तुमचं नाही, नवरा तुमचा नाही. भगवंत रूप जरी असेल तर तो तुमचा नाही. शरीर तुमचं नाही, मुलगा तुमचा नाही, कोणीही तुमचं नाही, सगळं भगवंताचं आहे. म्हणून गेलं काय, राहिलं काय, सुख आणि दुःख तुम्हाला होऊ नये, ही दुसरी साधना आहे. म्हणजे उपभोग घेत असताना, उपयोग करत असताना त्या व्यक्तींचा, विषयांचा आणि वस्तूंचा परमार्थासाठी पुन्हा माया आणि मोहामध्ये अडकू नका. ते माझे म्हणू नका. नवरा माझा नाही. कोणाचा आहे? ईश्वराचा आहे. मग त्याला झालेलं सुख दुःख त्याच आहे. सेवा करणं माझा धर्म आहे, मी नाही अडकून राहणार. पोरग मी केलं पाहिजे, ईश्वराने पाठवलेलं आहे, मला दिलेलं आहे संगोपन करायला, योग्य करील. पण बाकीच्यासाठी त्याचे सुख दुःख त्याच्या जीवनात तो काही घेऊन आलेला असेल, तो भोगत असेल. आपण अटॅच नाही व्हायचं. देवा तुझी वस्तू आहे, तू जाणे. त्याला ठेवायचं ठेवील, जसं ठेवायचं तसं ठेवील. तुम्ही कोणत्याला सांगणार आहे? माझं पोरग आहे, भगवंता तू वाचवलं पाहिजेस. तुम्ही संपले, अध्यात्म तिथून खाली गेलं म्हणून समजा. आपण काय म्हणतो? भगवंता पोरग वाचव रे. साधनेला बसतात त्यावेळेस. एखाद्याचं दुखत असलं की फार साधना करतात. 3-3, 4-4 तास करायला लागलं म्हणजे समजायचं ते दुखणं वाढलंय कोणाचं तरी. प्रभू देईल का? केव्हा विचारायला तुम्ही प्रभूला? आधी का बसत नव्हते? बरं काय म्हणून विचारायले? माझा नवरा बिमार आहे म्हणून मी साधना करते आणि त्याचं फळ म्हणून तू दे. म्हणजे त्याचं तर नाही ना. माझा नवरा, माझं पोरग, माझी बायको, माझा मित्र, माझा 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 म्हणलं की अध्यात्म खतम. आम्ही भगवंतावर सोडले बरं का. काय सोडलंय भगवंतावर? माझा नवरा म्हणलं की तेच सुटलं. भगवंतानीच तुम्हाला सोडून दिलं. कुठल्याही तुमच्या वृत्ती, कुठल्याही तुमच्या भाववृत्ती, कुठल्याही तुमच्या विषयवृत्ती, कुठलीही तुमची व्यक्तिनिष्ठा आणि माझं म्हणणं भगवंतानी सोडलं म्हणून समजा. नाही, भगवंता तुझाच आहे, पण तू पाहिन त्याला. तुम्ही कोण सांगणार आहे? तुम्ही कोण सांगणार? माझी बायको आहे, जरा वाचव. तुम्ही कोण सांगणार आहे? त्याची वस्तू तुम्ही एकदा सांगितल्यानंतर तो वाचविल ना वाचविल. तुम्हाला कर्तव्य कर्म करायचं सांगितलेलं तेवढं तुमचं पुरे, संपला विषय. ही निरासक्ती, ही अनासक्ती, हे वैराग्य विषयांच्या प्रती,
उपभोग घेत असताना असलं पाहिजे. ती वस्तू नष्ट झाली रडू नका, ती वस्तू भेटली नाचू नका. लक्षात घ्या, भावनेचा थोडासा येतो बहर, पण टेम्पररी आला पाहिजे. संगतीत फार राहिल्यानंतर माणसाला दुःख होतं नाही असं होत, पण किती काळ, किती काळ. 4 माणसं गेली आपल्या घरातले की आपल्याला खूप रडू येतं, कारण अटॅचमेंट असतं. ठीक आहे, पण किती काळ, कारण आपल्याला जायचं हे आपण विसरलेलो असतो. तो आज गेला, उद्या आपला नंबर आहे. आणि हे वाटलं पाहिजे, याला भक्त म्हणतात. कबीरांनी हे सांगितलंय, माली आवत देख के कलियण करी पुकार, फूली फूली चुनलई काली हमारी बार. माळी ज्यावेळेस येतो, बगीच्यामध्ये गुलाबांची कळ्या असतात आणि फुलं असतात. तो झाडावरची फुलं तोडतो, त्यावेळेस कळ्या रडतात की आज त्यांचा नंबर लागला, उद्या माझा नंबर लागणार. नाचू नका, त्याचा लागला, मेलं 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 गेलं, आमचा कुठं लागला, उद्या तुमचा आहे. फुललं ना फूल, ते तुटणार, ते संपणार. एवढा अर्थ घ्यायचा आहे. प्रभूची वस्ती, प्रभूची वस्तू प्रभू घेऊन गेला, प्रभूची व्यक्ती प्रभू घेऊन गेला. रामकृष्ण परमहंस, पत्नीचं नाव शारदा देवी. ज्यावेळेस समाधी घ्यायची, सगळ्यांना बोलवलं, आधी पत्नीला बोलवलं. मी गेल्यावर रडायचं नाही, पहिलं कुंकू पुसायचं नाही. पहिले मॉडर्न रामकृष्ण परमहंस आहे. काही बाया कुंकू कोणत्या लावतात, ते चंदन, नाही तर मग कुठलं तरी काळं बिळबिळ ते लावायचं. आजकाल झालंय, पण लाल नाही लावायचं. रामकृष्णाने सांगितलं, बांगड्या तशाच ठेव, मंगळसूत्र तसंच ठेव. कारण मी मेलोच नाही, कारण माझा जन्मच नाही, तर मी मेलो कुठे, काय भावना आहे. आणि माझं कार्य पुढे चालू ठेव. काकणं फोडली नाही, ड्रेस बदलला नाही, उपभोगाची साधनं काही कमी करू नकोस. कुंकू राहू दे, मंगळसूत्र राहू दे, बांगड्या राहू दे. हे रामकृष्ण आहेत सांगणार. भगवान राधेपासनं विभक्त होत असताना एक वचन घेतात गोकुळामध्ये. राधे मला एक वचन दे. म्हणजे काय? मी गेल्यानंतर डोळ्यात अश्रू आणायचे नाही आणि रडायचं नाही. राधा सारखी रडत होती. सोपं आहे का? भगवान सबल करतायत, सबल करतायत, निर्मोही करतायत. नाही रडायचं, अश्रू नाही आले. राधा नाही रडली शेवटपर्यंत. नंतर वचन दिलंय, कारण भगवंताला ते भक्त आवडतच नाहीत. जे व्यक्ती करता रडतात, वस्तू करता रडतात, विषया करता रडतात आणि माझं माझं म्हणून रडतात, त्यांच्या हृदयात हा गोविंद असतो. आणि आपण माझं म्हटलं की आपल्या हृदयातून निघून जातो, गोविंद नसतो. म्हणून उपभोग घेत असताना देखील माझं म्हणू नका आणि सुख दुःख काही येऊ बोंब मारू नका, असं 12व्या अध्यायात भगवान म्हणतात. 12वा अध्याय येईल त्यावेळेस ते येईल तो सगळा विषय.
मधून मधून येईल. पण मी तुम्हाला एक आता असं सांगत चाललोय की तुम्हाला पक्क होऊन जावेत विषय. एखादा कुठे विषय कसा आला की लगेच समजावा आणि सांगता यावं तुम्हाला जगाला उपभोग कसा घ्यायचा, उपयोग कसा घ्यायचा आणि पुन्हा अटॅच का राहायचं नाही. आणि जगात आज असंच चाललंय, आम्ही की नाही सगळं भगवंताचं मानलंय. भगवंता तुझी पोरगी आहे, तू पाय. मग तू कशाला बोंब मारते? ते पाहून घेईल नाही घेईल. आपण मानत नाही. म्हणताना म्हणतो भगवंताचं सगळं, माझा भगवंतावर भरोसा आहे बरं का, नक्की माझ्या पोरीला तो वाचेल. माझी म्हणली की ती गेलं. आणि त्याच वेळेस आपण म्हणतो भगवंता तुझीच बरं का पाय. मग तू कशाला रडतेस? असा सगळा भाव असला पाहिजे. आणि हे सोपं नाही, पण हे सोपं आहे. बाकीचे सगळे अवघड आहेत गणित. आपल्याला महावीर होऊ शकणार नाहीत आम्ही बुद्ध होऊ शकणार नाहीत, आम्ही ज्ञानेश्वर होऊ शकणार नाहीत, आम्ही शंकराचार्य होऊ शकणार नाहीत, आम्ही रामदास होऊ शकणार नाहीत. आम्ही लिमिटेड उपयोगही करणारे नाहीत आणि नोशियाही आम्हाला येणार नाही. नेहमी पुरणपोळ्या आम्ही खाणार आहेत म्हणून आम्हाला दमनही नाही. लिमिटेड उपयोग नाही, खूप उपयोग करणारे आहेत. पिक्चर फार पाहणार आहेत. मग त्याच्यात पाहणं ध्यानावस्था प्राप्त झाली पाहिजे. जिसकी रचना इतनी सुंदर वो कितना सुंदर होगा. काय गाणं आहे ते. अप्रतिम एखादी नटी दिसली, अरे इतकी सुंदर जर रचना असेल त्याची, निसर्ग सौंदर्य काश्मीरचं दिसलं, स्वित्झर्लंडचं दिसलं, एखादा कलाकाराने कुंचला फिरवला आणि सुंदर चित्र तयार केलं, जिसकी रचना इतनी सुंदर वो कितना सुंदर होगा. आपण प्रभूमध्ये ध्यान लागलं पाहिजे. अरे ज्याची कलाकृती एवढी सुंदर आहे तो कसा असेल. संपलं. भगवंता ह्या बाईमध्ये तू एवढं सौंदर्य दिलेलं आहेस, तुला प्रणाम. आणि तिच्या सौंदर्याला प्रणाम, कारण सौंदर्यामध्ये प्रभू तू आहेस. नमस्कार करणं, जय जय भूतांना नमस्कार. भूताते नमन वैराग्य तो त्याग. तुकाराम. भूत मात्रांना नमन, सुंदर असो अप्रतिम, असुंदर असो, काही असो, भगवंता ह्या माध्यमातून तुला नमस्कार. काय सौंदर्य दिलेस तू. झाडांना काय दिलंस. ढगामध्ये इंद्रधनुष्य चमकत असताना काय दिलंस. पक्ष्यांना काय किती सौंदर्य दिले तू. पक्षी पाहायला की अरे प्रभू तू किती सुंदर असेल, काय सौंदर्य, काय रचना केलीस तू. अरे साधना झाली, ती साधना झाली. प्रत्येक ह्याच्यातनं आपण ते पाहिलं पाहिजे. वो कितना सुंदर होगा. ह्या माध्यमातनं. आणि पुन्हा आपलं नाहीये, माझं शरीर नाही, मी माझा नाही, कोणीच माझं नाही. तुला आवडला का रे, तू घेऊन गेलास, हरकत नाही. म्हणून चांगत छे बायको मेली तुरी खंजिरी घेऊन नाचतो. त्याचं कारण तो म्हणतो मृत्यू नाही, भगवंताला आवडली म्हणून तो घेऊन गेला. भगवंताची होती वस्तू, भगवंत घेऊन गेला. उत्सव दिन आहे म्हणून आपण पुण्यतिथी म्हणतो, मृत्यू तिथी नाही, मरण दिन नाही. ज्ञानेश्वरांचा आज मृत्यू दिन आहे. काही खाऊ नका असं नाही म्हटलं आपण. पुण्यतिथी, उत्सव आहे. मृत्यू हा देखील आमच्यासाठी उत्सव आहे. आणि एक शरीर बदलून दुसरं शरीर धारण करायचं आहे. मंगल दिन तो. हे विषय जया ते ना कळती. विषय यांना धरत नाहीत. हे पा, तुम्ही विषयाला धरू नका, विषय तुम्हाला कधीच धरत नाही. उपभोग घेत असताना, प्रभुमय सगळं समजत असताना माझं म्हणू नका, आसक्त होऊ नका.
विषय तुम्हाला नाकळत नाही. कमळदनाप्रमाणे राहा असे शब्द आहेत पहा. कसे? कमळ असतं चिखलामध्ये, पाण्याच्या खाली चिखल असतो, चिखलामधून कमळ बाहेर येतं. पण कमळाला चिखल असतं का लागलेला? अलिप्त आहे, चिखलामध्ये कळव. मग संसाराच्या चिखलामध्ये आपण राहायचं पण अलिप्त. प्रत्येक वस्तूचा साधनेसाठी उपयोग करा, उपभोग घेऊन उपयोग करा, पण आसक्त होऊ नका. कमळदनाप्रमाणे वेगळं आहे. एक बाप मरतो. प्रभूची निर्मिती कशी आहे? आपले आजोबा गेले, आपले वडील गेले, आपली आई गेली, पण नातू पाठवला ना. दोन संपवले, दोन निर्माण केले. आपण गेले त्याचा शोक करतो. म्हणून इथे अर्जुनाला भगवान अनेकदा सांगतात, गेला त्याचा शोक करू नको. भगवंतानी शोक केला नाही. भगवान गोपालकृष्णाने सगळे बुडवले. बायका, पोरं, नातून, पंतू, नातवंड खलास करून हा समाधीस्थ आहे. असं होता आलं पाहिजे, भले 10 दिवसांनी हो. म्हणून आपल्याकडे 12 दिवसापर्यंतच दुःख करावं म्हटलंय, 13व्या दिवशी नाही. फक्त 12 दिवस, 13वा दिवस नाही. आता काही काही म्हणाले, कशाला इतकी तरी 3 दिवस नको, 3च दिवसात. म्हणून दुःख किती आपल्याला जायचं एकदा लक्षात आलं की नाही, मग दुःखच वाटत नाही. बहुतेक वाटतं आपण अमर आहेत बरं का, आपण अमर आहेत, आपल्यालाही जायचं. आणि ते गेले की त्याचा उपयोग कसा करायचा आहे? बापरे, ते गेले म्हणजे आपलं नक्कीच आपणही जाणार. त्यांना तर वाईट सवयी काही नव्हत्या, पण आपल्याला सगळ्या आहेत. ते भक्त होते, आपण तर अभक्त आहेत. ते इतकं खात नव्हते, आपण तर फार खातो. अशी कंपेअर करा फार झालं. रडायचं असेल तर आपल्यावर रडा. त्यांचं तरी आयुष्य चांगलं गेलं, आपलं काय जाणार. त्यांच्यासाठी रडू नका.